नमस्कार हो, न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आज जायचं होतं मला नागपूरला लोडिंग होती. मग गाडीत एक पार्ट घातलो आणि एक पार्ट म्हणलं लेट होतं. मग लेट झालं, अजून एक तास लेट होतं म्हणलं तर मग एक तास झोपतो जरा, मग निघतो नागपूरच्या दिशेने माल ते भरून. 2 वाजता उठलो आहे, गाडीत पार्ट तयार झालं. मग दुसरी लोडिंग पण चालते. तिथून निघालो डायरेक्ट हायवेला जायला. 200-300 किलोमीटर चालून पुढं आलो. मग डिझेल पण झालं म्हणून डिझेलला गेलो, डिझेल घातलो, पंपावर आलो, डिझेल फुल टाकी फुल केलो. टाकी फुल करून डायरेक्ट आलो बघा सोलापूर. आज शिवजयंती होती ना, म्हणून लईच चांगलं सजवलं होतं म्हणजे जयंतीला. मग तिथून आलो डायरेक्ट तुळजापूर रोडला. तुळजापूर टोलगेट पास केलो. मग सकाळ वाजले त्याला तुळजापूर पास व्हायला 7 वाजले. मग डायरेक्ट नॉनस्टॉप मारलो नागपूरच्या दिशेने. ती नॉनस्टॉप 400-450 किलोमीटर चालल्यावर भूक तर एवढं लागली ती सांगूच नका. मग काय धाबा बघितलो, जरा जेवण करून झोपूया म्हणलो. आलो मग आता झोपूया 1 तास. आणि एकदा टाकी फुल केली. मग निघालो डायरेक्ट नागपूरच्या दिशेने. अजून इथं 4-5 तास दाखवत होतं. मग तेवढं पार करून डायरेक्ट आलो नागपूरमध्ये आल्या पहिला आणि एकदा संध्याकाळी वाजलं. मग जेवण घेतलं, पनीर आणि घेतलं पनीरची भाजी. मग आता झोपूया, उद्या माल खाली करायचं. मग उद्या भेटूया. गुड नाईट. सकाळी उठलो आणि काय गाडी ते स्वच्छ पुसून घेतलो. मग चहा ते पिलो बघा. हे आपले म्हणजे ओळखी लय चांगली मित्र झाले ते आपले. लय स्वभाव चांगला आहे. आणि गाडीत कंपनीत आलो, गाडी ते खाली केलो. चला भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये.